नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती उद्योग व्यवसाय युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की मस्टडीसाठी आपण गायींमध्ये किंवा म्हशींमध्ये जे मस्टडी झालेली दिसते, तर याच्यामध्ये आपण काय उपचार करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आपल्या शेती उद्योग व्यवसाय या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर मित्रांनो, मस्टडी म्हणजे काय? तर आपण बघतो की आपल्या जी गाय म्हैस जी काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण धार काढताना किंवा दूध काढताना आपण बघतो की गाठी पडतात किंवा कासेवर सूज आलेली दिसते. तसेच कासेतून कमी दूध येते व तसेच आपण हे सर्व वारंवार पाहिल्यानंतर आपल्याला हे दिसून येते की कासेतून पाणी यायला सुद्धा चालू होते. तर मित्रांनो, याच्यावर आपण काय उपचार करायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर याच्यामध्ये उपचार म्हणजे की आपण या इंट्रामॅम्युलरी ज्या इन्फ्युजन आहेत किंवा हे तुम्ही बघताय की मस्टरिएक्स CNP जे इंट्रामॅम्युलरी इन्फ्युजन आहे हे मस्टडीसाठी येते. तर याच्यामध्ये जे काही इंजेक्शन दिसतंय तर याच्यामध्ये जे ऑइंटमेंट असतं ते आपण कासेमध्ये सोडायचं असते. तर आपण बघतो की याचा आपण वापर कशासाठी करायचा आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या जनावरांमध्ये बघतो की कासेतून जे काही गाठी पडतायत किंवा कासेवर सूज आलेली दिसते किंवा दूध कमी येते तसेच पाणी सुद्धा येते. तर याच्यामध्ये आपण जेव्हा जर इंट्रामॅम्युलरी जे इन्फ्युजन असते तर ते सोडल्यानंतर आपल्याला हे सर्व कमी झालेले दिसते. तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो की मस्टरेस्ट CNP मध्ये काय काय येते तर सिफेलेक्झिन, निओमायसिन सल्फेट तसेच प्रेडनिसोलोन हे सर्व या इन्फ्युजन मध्ये येते. तर याचा वापर केल्यामुळे आपण मस्टडीसाठी लगेच कमी करू शकतो. तर मित्रांनो, याचा वापर कसा करायचा आहे तर मित्रांनो, आपण बघू शकतो की एका कासेमध्ये ही 5 मिलीची जी 5 ग्रॅमचा जो डोस आहे तो आपण एका कासेसाठी वापरू शकतो. म्हणजे की आपण जर 2 कासेसाठी घ्यायचं म्हणलं किंवा 4 कासेसाठी घ्यायचं म्हणलं तर 4 इंजेक्शन असे आपण 4 कासेमध्ये सोडू शकतो. तर याचा वापर कसा करायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की हे स्वॅब येतं. तर याच्याने आपण कासेची जे खालची बाजू आहे ती स्वच्छ करून घ्यायची व जे याच्या पुढचे जे टोक दिसते आहे तुम्हाला तर ते काढून घेऊन त्याच्यातले जे ऑइंटमेंट आहे ते आपण कासेमध्ये सोडायचे असते. तर हे सोडल्यानंतर आपण एका दिवसात याचा रिझल्ट पाहू शकतो. तर मित्रांनो, याचा किंमत ही कमी येते त्यामुळे आपण हे वापरू शकतो. तसेच मित्रांनो, जेव्हा मस्टडी होते तर ती होऊ नये म्हणून आपण काय करायचे आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मस्टडी कमी करण्यासाठी सुद्धा असे अनेक पावडरी सुद्धा आहेत. तसेच जे काही आयुर्वेदिक गोळ्या येतात व त्या सुद्धा असतात. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण काय काय वापरात आणू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, ही जी इंट्रामॅम्युलरी इन्फ्युजन आहे तर ती मस्टडीसाठी वापरली जाते. जर ही आपण वापरली तर आपल्या ज्या जनावरांमध्ये कासेतून ज्या गाठी पडणार आहेत किंवा कासेची सूज झालेली आहे किंवा पाणी येत असेल तर हे सर्व कमी होऊन जाते. जास्तीत जास्त जे कासेतून पाणी व्हायला आपल्याला म्हणजे पहिल्यांदा जे कासेतून पाणी यायला चालू होते तेव्हाच आपल्याला समजून जाते की मस्टडी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण लगेच इंट्रामॅम्युलरी इन्फ्युजन कोणतेही घेऊन येऊन लगेच सोडायचे आहे. म्हणजे की रिझल्टही लगेच मिळेल व आपल्याला जी काय पुढची मस्टडीची स्टेप आहे ती पुढे जाणार नाही. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण आणि काय काय यूज करू शकतो म्हणजे की स्प्रे येतात तसेच अनेक ऑइंटमेंट येतात किंवा असे काही जे कोणते इंजेक्शन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तेव्हा आपल्या या युट्यूब चॅनलला तसेच शेती उद्योग व्यवसाय युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.